जत तालुक्यातल्या कुडनूर इथल्या श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड कारखान्याकडे थकीत असणारा कर भरण्यासंदर्भात ग्रामपंचायतीनंच कारखान्याकडे रीतसर मागणी केलेली नाही. रीतसर मागणी ग्रामपंचायतीनं करावी. कारखाना ही थकबाकी भरायला तयार असून सदर कारखान्याकडे असणारी थकबाकी शासकीय नियमानं ग्रामपंचायतकडे भरावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास सरगर यांनी केली आहे. हा थकीत कर शासकीय नियमानं न भरल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकून आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विलास सरगर यांनी दिला. कर वसुली संदर्भामध्ये कारखाना व्यवस्थापन महेंद्र आप्पा लाड आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्यामध्ये बैठकीत झालेली चर्चा यामध्ये मतभिन्नता निर्माण झालेली असून अयोग्य कर भरणा झाला तर सदस्य विलास सरगर हे उपोषण करण्यावर ठाम आहेत. अशातच श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड हा कारखान्याचा थकीत कर भरायला तयार आहे, परंतु ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक नोंद करून कर वसुली पत्र द्यायला निष्काळजीपणा का करत आहे? ग्रामपंचायत कारखान्याची नोंद करून शासकीय नियमानं कर वसुली होणार का, अशी तालुक्यातून जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात कुडनूर इथं अर्थराज्य मराठी न्यूज नेटवर्कशी बोलताना ग्रामस्थ काय म्हणाले पहा. कुडनूर ग्रामस्थांचा ग्रामपंचायत सदस्य विलास सरगर यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. नमस्कार, मी विलास सरगर, ग्रामपंचायत सदस्य कुडनूर. आज आम्ही कारखान्याचे मालक म्हणजे महेंद्र आप्पा यांच्यासोबत आमचे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं की ग्रामपंचायतनं कुठली मागणी आजपर्यंत केली नाही आणि त्यांची जी मागणी असेल ती मी द्यायला तयार आहे. त्यामुळे आमच्या गावची ग्रामपंचायतमधले काही सदस्य असतील काही असतील ते त्यांच्यात ॲडजस्ट करायला तयार आहेत. परंतु माझा असा नियम आहे की जी शासकीय नियमाप्रमाणे जी वसुली होईल ती वसुली दप्तरी नोंद करून ग्रामपंचायतला मिळावं ही माझी अपेक्षा आहे. ह्यात जर नाही मिळालं तर 5 तारखेपर्यंत मी वाट बघतोय. 5 तारखेच्या नंतर आमरण उपोषण करण्यात येणार आहे ग्रामपंचायतच्या विरोधात. आणि ह्याची ग्रामपंचायत ग्रामसेवक असो नाही सरपंच असो दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत ग्रामपंचायतच्या समोर आमरण उपोषणास बसणार आहे, ग्रामपंचायतला टाळी ठोकून. आज जी बैठक झाली त्यामध्ये काय ठरलं होतं? आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या कारखाने जे मालक आहेत त्यांनी सांगितलं की मी जी तुम्ही आकारणी करता ते आकारणी द्यायला मी तयार आहे, परंतु ग्रामपंचायतचे कणच कमी पडल्यामुळं आज ग्रामपंचायतचे काय सदस्य असतील काय असेल त्यांची ॲडजस्ट करायला तयार, पण ती मला नाही मान्य. मी जी शासकीय नियमाप्रमाणे जी काय आकारणी होईल ती आकारणी दप्तरी नोंद करून मिळावं ही माझी मागणी आहे. आणि ज्यांनी ते नोंद घातली नाही न नोंद घालता जी एनओसी दिली तो सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. जे आता त्यांनी असं सांगितले त्यांच्याकडे ज्या कारखान्याची काही चुकी नाही, कारखाना जी म्हणते तुमच्या ग्रामपंचायतनं मागणी केली तर त्या मागणीचं मी आज बी द्यायला तयार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कमी पडली. आता गेलेले 2021 नोव्हेंबरपासून आज ताग आहेत. जेवढी शासकीय नियमाप्रमाणे आकारणी होईल तेवढी आकारणी ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून कर वसूल करावा. ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांनी याच्यावर निर्णय घ्यावा. अन्यथा 5 तारखेनंतर मी आमरण उपोषण करणार. त्यावेळेच्या सरपंचाने ग्रामसेवकने चूक केली असं तुम्हाला वाटतंय का? त्यावेळेच्या ग्रामसेवकाने आज विषय झाला, त्यावेळेच्या ग्रामसेवकांनी त्यांनी काय सांगितलं जे आम्हाला जी मागणी आहे ती आम्ही मागणी केल्या त्यावेळी तर त्यांची चुकी आहे. त्यावेळेला ग्रामसेवकांनी करायला पाहिजे त्यांनी केलं नाही. परंतु आमची मागणी अशी आहे की 2021 पासून आज ताग आहेत, कारण 2021 पासून कारखाना चालू झाला आहे, त्यापासून आज ताग आहेत, वसुली करावं. आताच्या ग्रामसेवक आणि सरपंचाचं मत काय आहे त्या कारखान्यात? आताच्या ग्रामसेवक नसल्यामुळं फक्त सरपंच होते, सरपंचांचं आणि दुसऱ्या सदस्यांचं असं झालं की त्यासोबत मी सुद्धा होतो, परंतु मला ती मान्य नाही झालं, ॲडजस्ट नाही करत. जी नियमाप्रमाणे जी आकारणी होईल ती आकारणी ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून कर वसूल व्हावा. म्हणजे आता जी तुमची ॲडजस्टमेंटची जी बोलणी झाली ती सरपंचाला मान्य आहे? ते सरपंचाला मान्य पण मला नाही मान्य. नामदेव पांढरे. आता सध्या तुमच्या गावचा विकास झाला असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. काय झालं नाही त्याला कारण काय आहे? त्याला खरं तर मुख्य ग्रामपंचायतच कारणीभूत आहे. काही आलेल्या सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित राबवल्या जात नाहीत, शासनाच्या योजना राबवल्या जात नाही. हा, आता सध्या जी करारबद्दल जी कारखान्याच्या ज्या हे सुरू आहे सरकार उपोषण करणं त्याबद्दल आपलं काय मत? अगदी त्यानं मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे, योग्य आहे असं मला वाटतं. आणि जे काय आहे ते कायद्याप्रमाणे अगदी रेड रेकिनर प्रमाणे त्याचं कर
गावाच्या ग्रामपंचायतीच्या सुखसुविधाला किंवा गावासाठी तो मिळावा, त्यात गावचं भलंच आहे. त्यांच्या उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे? हो, माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. दादासाहेब पांडुरंग पाटील. आता जे तुमच्या गावात आवाज हा, दादासाहेब पांडुरंग पाटील. आता जे विलास सरगर यांनी आता ते कर वसुलीसाठी जे पत्र दिले हा, ते योग्य आहे का अयोग्य आहे तुमच्या गावाच्या वतीने? गावाच्या वतीने दिलेलं पत्र हे अगदी योग्य आहे, कारण ते आमच्या हद्दीतच कारखाना आहे आणि असल्यामुळे तो कारखान्याचा कर हा गावाच्या खात्याला आलाच पाहिजे. त्यासाठी पत्र दिलेलं ते योग्य आहे. ते तुम्ही त्यांना सहमत आहे? हो, सहमत आहे त्यांना.